उत्तरेकडून येणारे थंड वारे व वातावरणात गारवा यामुळे जिल्ह्यात 8 दिवसापासून हुळहुळी भरली होती। यामध्ये गेल्या 10 दिवसात वेळोवेळी तापमान 9 अंशापर्यंत गेल्याने यंदाचा हंगाम थंड ठरला। कडाक्याच्या थंडीमुळे सर्दी, पडसे, खोकले व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली। येत्या आठवड्यात पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले। 8 दिवसापासून जिल्ह्यात शीतलधार असल्याने सर्वच नागरिक उबदार कपडे घालूनच बाहेर पडताना दिसत आहेत। शिवाय अनेक भागात संध्याकाळ झाल्यानंतर नागरिक शेकोटीचा आधार घेत असल्याचे दिसून आले। शहरात सायंकाळी 7 नंतर वाहतुकीची वर्दळ कमी झाल्याने दिसून आले। त्यापूर्वी दक्षिण भारतातील फेगल चक्रीवादळामुळे 8 दिवस थंडी गायब झाली होती। त्यानंतर या चक्रीवादळाचा जोर ओसरताच थंडीने पुन्हा आगमन केले। थंडीची लाट 20 डिसेंबर पर्यंत कायम होती। यानंतर गत 2 दिवसात पुन्हा तापमान 3 ते 4 अंशांनी वाढ झाली। यंदा एवढी थंडी कस काय, तर लाल इनाच्या प्रभावामुळे यंदा थंडी वाढली। त्यातच हिमालयीन भागात बर्फवृष्टी झाल्याने उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत। वातावरण कोरडे असल्याने जिल्हा थंडीने गारठला। सध्या जिल्ह्याचा पारा रात्री 10 ते 11 अंश दरम्यान आहे। पुढील 4 ते 5 दिवसांनी पुन्हा थंडी वाढण्याचे संकेत आहेत। शिवाय जानेवारी महिन्यात ही थंडीच्या 2 लाटा राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले। पहाटेला पडणारे दव व त्यात थंडी व थंड वारा यामुळे तूर पिकाला फटका बसू शकतो। तुरीवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता। थंडीमुळे शेती कामांच्या वेळेत शेतकऱ्यांनी बदल करून घेतल्याचे चित्र विविध भागात दिसून येत आहे।